नमस्कार, स्वागत आहे हॅपी लाईफ विथ कोमल या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच हेल्दी, झटपट आणि चविष्ट अशी रताळे चाट रेसिपी। तर सर्वात आधी मी रताळे नीट धुवून घेतले आहे। नंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून रताळ्यांना उकडून घेत आहे। आता पुढची स्टेप आपण चटण्या तयार करणार आहोत। तर सर्वात आधी पुदिन्याची चटणी करणार आहोत। तर मी मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, मीठ आणि थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करणार आहे। आता आपली पुदिन्याची चटणी तर तयार झालीच आहे। यानंतर चिंचेची गोड तिखट चटणी मी तयार करणार आहे। यासाठी मी चिंच, मीठ, लाल तिखट, जिरेपूड, गूळ, पाणी घालून छानशी घट्ट चटणी तयार करत आहे। आता आपले रताळे उकडलेले आहेत। आता याचे मी साल काढून रताळ्यांचे बारीक गोल गोल असे कट करणार आहे। यानंतर मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि रताळ्यांचे स्लाईस कढईमध्ये घालून रताळ्याच्या स्लाईसला दोन्ही बाजूने हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। यानंतर रताळ्याच्या स्लाईसला थोडी चव येण्यासाठी मी वरून मीठ घालून थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेत आहे। आता रताळे कढईमध्ये उकडायचे का, तर रताळ्याच्या कापांना एक वेगळी छान टेक्स्चर येते, फार मऊ होत नाहीत आणि चाटमध्ये सुंदरही दिसतात। आता रताळे जरा कुरकुरीत झाले की चाटची टेस्ट खूप वाढते। भाजलेले रताळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता सर्वात आधी मी वरून घालत आहे घरचं थंडगार दही। दहीचा हलका आंबटपणा रताळ्यांच्या गोडीला अगदी परफेक्ट मॅच होतो। आता आपण चटण्या घालणार आहोत। तर सर्वात आधी मी पुदिन्याची चटणी आणि मग चिंचेची गोड तिखट चटणी, दोन्ही चटण्या घातल्यावर चाटचा फ्लेवर एकदम उठून दिसतो आणि दोन्ही चटण्यांमुळे चाटला परफेक्ट खट्टा मिठा फ्लेवरही येतो। आता चव वाढवण्यासाठी वरून मी घालते शेव आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे। डाळिंबामुळे चाटला सुंदर रंग आणि क्रंच येतो। तर अशी तयार होते आपली टेस्टी, हेल्दी आणि घरच्या घरी बनणारी रताळे चाट रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हॅपी लाईफ विथ कोमल चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।